अशा पद्धतीनं ही वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची ही परिषद या ठिकाणी पार पडली आहे आणि विशेषतः महाराष्ट्राकरता अनेक चांगल्या बाबी या ठिकाणी घडल्या। पहिल्यांदा तर मला हे सांगायचं आहे की वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मधलं पार्टिसिपेशन का गरजेचं आहे। आपल्याला कल्पना आहे की आजच्या जिओपॉलिटिकल सिच्युएशनमध्ये ज्या प्रकारच्या आर्थिक घडामोडी घडतायत त्या घडामोडींमध्ये तुम्हाला जर रेलेव्हंट राहायचं असेल तर तुम्हाला डावोसला वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये असलं पाहिजे। वर्ल्ड पॉलिटिकल लीडर्स इथे आहेत, वर्ल्ड बिझनेस लीडर्स इथे आहेत, जगातलं इनोव्हेशन हे या ठिकाणी शोकेस केलेलं आहे। आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि फ्युचर आणि फ्रंटियर टेक्नॉलॉजीज या ठिकाणी शोकेस केलेल्या आहेत आणि जगाची अर्थव्यवस्था कशा पद्धतीने पुढे जाणार आहे हे या ठिकाणी आपल्याला शिकायला देखील मिळतं आणि त्यात सहभागी देखील व्हायला मिळतं। आणि म्हणूनच देशाचं ग्रोथ इंजिन असलेलं महाराष्ट्र हे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा भाग असलंच पाहिजे आणि ती संधी दिल्याबद्दल मी भारताचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींचे आभार मानतो। या ठिकाणी दोन गोष्टी असतात, एक आपलं पार्टिसिपेशन असतं ज्यामध्ये बायलॅटरल मीटिंग्स होतात, बिझनेस लीडर्ससोबत मीटिंग्स होतात, वेगवेगळ्या पॅनल्समध्ये पार्टिसिपेट करून आपल्याला भारताची आणि आपल्या राज्याची भूमिका मांडता येते किंवा त्या त्या क्षेत्रामधलं जे काही नवीन घडतं आहे त्यात आपण कुठे पोझिशन्ड आहोत या गोष्टी आपल्याला सांगता येतात। आणि दुसरं अर्थातच अनेक गुंतवणुकीचे करार देखील या ठिकाणी होतात आणि गुंतवणुकीसोबतच काही स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपचे करार देखील आपण या ठिकाणी करतो की ज्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये गुंतवणुकीची इकोसिस्टीम तयार करण्याकरता आपल्याला त्याचा फायदा मिळत असतो। त्या दृष्टीने अतिशय यशस्वीपणे हा दौरा आम्ही केलेला आहे। माझ्यासोबत राज्याचे उद्योग मंत्री श्री उदय सामंतजी देखील होते आणि एक स्ट्रॉंग डेलिगेशन इंडस्ट्रीज विभाग असेल, MMRDA, सिडको आणि इतर CMOचे वरिष्ठ अधिकारी अशा पद्धतीनं या ठिकाणी आम्ही पार्टिसिपेट केलेलं आहे। मला सांगताना आनंद वाटतो की जवळपास गुंतवणुकीचे करार जे आपण केले आहेत किंवा जे काही गुंतवणुकीच्या अनाउन्समेंट आपण केलेल्या आहेत त्या 30 लाख कोटी रुपयाच्या आहेत आणि याच्या व्यतिरिक्त 7 ते 10 लाख कोटी रुपये अजून अशा स्टेजला आहेत की ज्या संदर्भात आपली प्राथमिक बोलणी झालेली आहे। त्या संदर्भातलं काही एक प्रकारचं अग्रीमेंटही झालंय पण पुढच्या महिन्या किंवा 2 महिन्यामध्ये ऍक्च्युअल MOUच्या स्टेजला ते येतील। त्यामुळे एक अतिशय यशस्वी अशा पद्धतीची गुंतवणूक आपल्याला प्राप्त झालेली आहे। 30 लाख कोटीची गुंतवणूक या ठिकाणी आणि अजून 7 ते 10 लाख कोटी ही गुंतवणूक पुढच्या काळामध्ये वाढेल अशा पद्धतीने गुंतवणूक आपण करू शकलो। विशेषतः मला हे सांगितलं पाहिजे की ही जी काही गुंतवणूक आहे यामध्ये इंडस्ट्री सेक्टर आहे, याच्यामध्ये सर्व्हिस सेक्टर आहे, याच्यामध्ये ॲग्रिकल्चर आहे, याच्यामध्ये टेक्नॉलॉजीचं क्षेत्र आहे। सगळ्या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात ही इन्व्हेस्टमेंट केलेली आहे। जी इन्व्हेस्टमेंट आपल्याकडे येते त्याचा जर आपण एकूण हिशोब लावला तर याच्यामध्ये 83% जे काही करार आहेत एकूण करारांपैकी यामध्ये FDI आहे, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आहे। एकतर ही फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट या फॉरेन कंपनीजनी इंडियन सबसिडियरीज तयार करून त्याच्या माध्यमातून केलेली आहे किंवा त्या ठिकाणी ज्या काही फॉरेन फंड्स आहेत त्यांनी केलेली इन्व्हेस्टमेंट आहे। त्यामुळे 83%
गुंतवणूक ही FDI कंपोनंटची गुंतवणूक आहे, ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. 16% गुंतवणूक अशी आहे की ज्याच्यामध्ये ज्या काही फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आहेत किंवा टेक्निकल जे काही त्याच्यामध्ये पार्टनरशिप्स आहेत, या मोठ्या प्रमाणात फॉरेन एंटिटीज सोबत आहेत. त्यामुळे आपण जर बघितलं तर या गुंतवणुकीमध्ये FDI कमी आहे, पण त्या गुंतवणुकीमध्ये फॉरेन टेक्नॉलॉजी आहे. आणि विशेषतः यातल्या गुंतवणुकी इम्पोर्ट सबस्टिट्यूट म्हणून या ठिकाणी येतात. म्हणजे ज्या गोष्टी आपण इम्पोर्ट करतो त्याचं सबस्टिट्यूशन करणाऱ्या गोष्टी या गुंतवणुकीतनं आपण तयार करणार आहोत. एकूण किती देशातनं गुंतवणूक आपल्याकडे येते आहे याचा जर हिशोब आपण लावला तर 18 देशातनं ही गुंतवणूक येते आहे, ज्याच्यामध्ये विशेषतः आपण जर विचार केला तर US, UK, स्वित्झर्लंड, स्वीडन, सिंगापूर, नेदरलँड, जपान, इटली, जर्मनी, फ्रान्स, UAE, डेन्मार्क, नॉर्वे, फिनलंड, स्पेन, कॅनडा, बेल्जियम, ऑस्ट्रिया अशा अनेक देशांपासनं ही येते. सिंगापूर अशा अनेक देशातनं UAE देखील आहे. या ठिकाणी ही इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी येते. आणि सगळ्यात महत्वाचं, सातत्याने हा प्रश्न विचारला जातो की या अनाउन्समेंट या प्रत्यक्ष त्या ठिकाणी परिवर्तित होतात का? तर याही संदर्भात महाराष्ट्राचा परफॉर्मन्स सगळ्यात चांगला राहिलेला आहे. डावोस 2025 मध्ये ज्या इन्व्हेस्टमेंट अनाउन्समेंट होत्या त्यापैकी 75% अनाउन्समेंट्स या फ्रक्टिफाय झालेल्या आहेत, त्या प्रत्यक्षात जमिनीवर येत आहेत. आणि त्यामुळे मला असं या ठिकाणी वाटतं की एक प्रकारे या कागदावरच्या अनाउन्समेंट्स नाहीत. एक गोष्ट अजून स्पष्ट केली पाहिजे, कारण अनेक वेळा लोकांचा गैरसमज असतो किंवा काही लोक जाणीवपूर्वक गैरसमज करून देतात. या इन्व्हेस्टमेंटचा जो कालावधी असतो, एक इन्व्हेस्टमेंट सुरू झाल्यापासून ती पूर्णपणे अस्तित्वात येण्याकरता हा 3 वर्षापासून 7 वर्षापर्यंत असतो. त्यामुळे वेगवेगळ्या टप्प्यात प्रोडक्शन होतं, वेगवेगळ्या टप्प्यात ती फ्रक्टिफाय होते. पण या सगळ्या इन्व्हेस्टमेंट जे सिरियस इन्व्हेस्टर्स असतात ते जमिनी घेतात, अप्रुव्हल्स घेतात, फायनान्शियल क्लोजर करतात आणि काम सुरू करतात. त्यालाच आपण एक प्रकारे इन्व्हेस्टमेंट आली आहे असं समजतो. त्या दृष्टीनं ही 75% 2025चे जे काही आपले MOUs आहेत किंवा आपल्या घोषणा आहेत त्या या ठिकाणी फ्रक्टिफाय झालेल्या आहेत. ज्या होऊ शकल्या नाहीत त्यातले काही गोष्टींमध्ये जिओ पॉलिटिकल कारणं आहेत. काही देशांशी आपले जे काही संबंध आहेत ते मध्ये तणावाचे होते. अशा काही गोष्टी आहेत की ज्यामुळे त्या येऊ शकलेल्या नाहीत. आता आपण जर याच्यामध्ये कोण कोण आलेलं आहे मी सगळे सांगणार नाही, पण आपण जर बघितलं SBG ग्रुप आहे, केनियस इंटरनॅशनल आहे, ब्रुकफिल्ड आहे, RMZ आहे, इंडो इटालियन चेंबर ऑफ कॉमर्स आहे, या ठिकाणी आर्सेलर मित्तल आहे, IISM ग्लोबल आहे, ACME क्लीनटेक सोल्युशन आहे, टिलमन ग्लोबल आहे, त्यानंतर TGH डेटा सेंटर आहे, हार्ली ऑफ लंडन आहे, SR आहे, TARQ सेमिकॉन आहे, कॅपिटल लँड आहे, ओपन AI आहे, प्रिन्स्टन डेटा ग्रुप आहे, एनव्हिडिया आहे, स्कोडा ऑटो, फोक्सवॅगन आहे, या ठिकाणी त्यासोबत आयरन माउंटन आहे, STT टेलिमीडिया आहे, नोवोनेसिस आहे, IONQ आहे. आपले जे ग्लोबल ब्रँड्स आहेत 165 देशांमध्ये काम करणारा टाटा हा ग्रुप आहे, अडानी ग्रुप आहे, रिलायन्स ग्रुप आहे, JABL आहे, विसॉन आहे, घोस्ट वर्क्स आहेत, त्यानंतर या ठिकाणी कोकोकोला आहे, बॉश या ठिकाणी आहे, यासोबत M2M फेरीज आहे. त्यामुळे अशी अनेक नावं आहेत की जे आपल्याला सांगता येतील. अतिशय मोठ्या इंटरनॅशनल कंपनीज की ज्यांचं नाव हे जगामध्ये आहे
आणि त्यांची इन्व्हेस्टमेंट ही मानाची मानली जाते. अशा कंपनीजच्या माध्यमातून या ठिकाणी ही जी काही इन्व्हेस्टमेंट आहे ती आलेली आहे. यासोबत कुठल्या क्षेत्रामध्ये इन्व्हेस्टमेंट आहे तेही महत्वाचं आहे. म्हणजे जे आपले रेग्युलर क्षेत्र आहेत त्याच्या व्यतिरिक्त काही महत्वाच्या क्षेत्रात इन्व्हेस्टमेंट येते आहे, ज्यामध्ये क्वांटम कम्प्युटिंग, AI डेटा सेंटर, AI टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स, फॅब, सेमीकंडक्टर्स, GCCs. आपल्याला माहिती आहे नवीन वेळ आता GCCची आहे, सगळ्यात जास्त एम्प्लॉयमेंट त्यात आहेत. GCCs, हेल्थकेअर, फूड प्रोसेसिंग, रिन्युएबल एनर्जी, ग्रीन स्टील, EV, अर्बन ट्रान्सफॉर्मेशन अँड ऑटोमोटिव्ह, शिप बिल्डिंग, सस्टेनेबिलिटी, एज्युकेशन, फिनटेक, लॉजिस्टिक, टेक्स्टाईल आणि डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर यामध्ये मोठ्या प्रमाणात ही गुंतवणूक जी आहे आलेली आहे. विशेषतः नवीन शहरं काही आपण तयार करतोय हे देखील अत्यंत महत्वाचं आहे. आता इन्व्हेस्टमेंट आली कुठे, तर मला सांगताना आनंद वाटतो की महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागात आलेली इन्व्हेस्टमेंट आहे. काही नवीन क्षेत्र देखील इन्व्हेस्टमेंट करता खुले झालेले आहेत. आपण जर विचार केला तर कोकणचं क्षेत्र असेल किंवा MMRचं क्षेत्र असेल, याच्यामध्ये अर्थातच कोकणात 16%, MMRला 22%, विदर्भामध्ये 13% ही गुंतवणूक आली आहे. 50% गुंतवणूक ही महाराष्ट्राच्या इतर भागांमध्ये देखील त्या ठिकाणी आलेली आपल्याला पाहायला मिळते. विशेषतः मला सांगताना आनंद वाटतो की यावेळी उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक, जळगाव, अहिल्यानगर, नंदुरबार आणि धुळे या सगळ्या भागांमध्ये त्या ठिकाणी ही इन्व्हेस्टमेंट आलेली आहे. जवळपास 50,000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट तिथे आली आहे. विशेषतः आपलं जे आता मराठवाड्याचं नवीन मॅग्नेट तयार झालेलं आहे ते आहे छत्रपती संभाजीनगर. याही ठिकाणी जवळपास 55,000 कोटी रुपयाची गुंतवणूक आलेली आहे. आपण जर बघितलं तर नागपूर विभाग जो आहे आणि उरलेला विदर्भ आहे त्याच्यामध्ये 2,70,000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आहे. कोकणाचा जर आपण विचार केला तर 3,50,000 कोटीची गुंतवणूक आहे. पण त्यातही महत्वाचं आहे की रायगड हे तर नवीन मॅग्नेट आपलं आहेच, पण त्याच्या व्यतिरिक्त आता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देखील चांगल्या प्रकारची गुंतवणूक आली आणि रत्नागिरीमध्ये देखील चांगल्या प्रकारची गुंतवणूक आली आहे. आणि अर्थातच पुणे आणि पुणे विभाग हा तर गुंतवणुकीचं मॅग्नेटच आहे, त्यामुळे तिथेही चांगल्या पद्धतीनं ही गुंतवणूक आलेली आपल्याला पाहायला मिळते. अनेक स्ट्रॅटेजिक बैठका या निमित्ताने मी केलेल्या आहेत. मी सगळी नावं सांगणार नाही, पण विशेषतः वर्ल्ड बँकेचे जे प्रेसिडेंट आहेत मिस्टर अजय बांगा यांच्यासोबत एक खूप चांगली बैठक झाली. आणि विशेषतः आपल्याकडे जी काही अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर आहे ज्याच्यामध्ये वॉटर इश्यूज आणि ज्याला आपण म्हणतो वॉटर ट्रीटमेंट इश्यूज याच्यावर खूप चांगली चर्चा झाली आणि त्यांनी समोर येऊन त्याच्याकरता फंडिंगच्या संदर्भातले ऑप्शन्स जे आहेत ते आम्ही खुले केले आहेत असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. मला काही खूप चांगल्या राऊंड टेबल्समध्ये देखील पार्टिसिपेट करायला मिळालं, ज्याच्यामध्ये फ्रंटियर डिजिटल गव्हर्नन्स हा एक अत्यंत महत्वाचा विषय, ज्याच्यामध्ये 9 देशाचे जे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं काम बघणारे मंत्री आहेत ते आणि मी त्याच्यामध्ये मी एक चीफ मिनिस्टर होतो, बाकी सगळे त्या देशाचे सिनियर मिनिस्टर्स होते. यांच्यासोबत मला पार्टिसिपेट करायला मिळालं. मला इकॉनॉमिक इम्पॅक्टवर आणि AI फॉर इक्विटेबल ग्रोथ याच्यावर देखील पार्टिसिपेट करायला मिळालं. मला सस्टेनेबल एनर्जी सोल्युशन्सवर देखील पार्टिसिपेट करायला मिळालं. ह्युमन अँड सोशल कॅपिटल डेव्हलपमेंटवर देखील त्या ठिकाणी पार्टिसिपेट करता आलं. आणि जवळपास 30 स्ट्रॉंग जे काही CEOs आहेत यांच्यासोबत या निमित्ताने बायलॅटरल बैठका झाल्या. यादी खूप मोठी आहे, पण मी असं म्हणेन की जगातले हुज हू असे जे CEOs आहेत यांच्यासोबत बैठका झाल्या. त्यांना महाराष्ट्रात आणि भारतात मी निमंत्रित केलं. काहींचं ऑलरेडी ऑपरेशन चाललंय, ते अधिक मोठं कसं करता येईल या संदर्भात चर्चा झाल्या. काही टेक्नॉलॉजीच्या चर्चा झाल्या. यासोबत काही खूप चांगल्या स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप झाल्या. या स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपचा जर आपण विचार केला तर याच्यामुळे
पुढच्या काळामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएशनमध्ये, क्वालिटीमध्ये आणि त्यासोबत एक प्रकारे इकोसिस्टम तयार करण्यामध्ये आपल्याला खूप मोठा फायदा होणार आहे. यामध्ये जपानच्या JIBC सोबत, जायका सोबत आपण पार्टनरशिप केली आहे. युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया बर्कले, कॅलिफोर्निया, त्याच्यानंतर बर्कले यासोबत सेनकॉप सिंगापूर, टेक्निकल युनिव्हर्सिटी ऑफ म्युनिक, अर्बन फ्युचर्स कलेक्टिव्ह कन्सोर्शियम UK, विशेषतः स्टॅनफोर्ड बायो डिझाईन यांच्यासोबत जे आपण एक स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप केली याकरता महत्वाची आहे की आज आपल्याला माहिती आहे हेल्थ टेक म्हणजे हेल्थ करता जी टेक्नॉलॉजी आहे ही आज सगळ्यात महत्वाची झाली आहे. जगामध्ये सगळ्यात मोठं मार्केट त्याचं आहे आणि विशेषतः स्टॅनफोर्ड बायो डिझाईन ही एक अशी संस्था आहे स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीची की ज्याच्या माध्यमातून जगामध्ये जे युनिकॉर्न्स हेल्थ टेकमधले तयार झाले आहेत त्या सगळ्यांचं इन्क्युबेशन हे त्या ठिकाणी झालेलं आहे. तीच इकोसिस्टम आपल्याकडे आपण तयार करणार आहोत ज्यातनं मोठ्या प्रमाणात हेल्थ टेकमध्ये गुंतवणूकदार आणि स्टार्टअप्स आणि युनिकॉर्न्स आपल्याला तयार करता येतील अशा पद्धतीचे खूप चांगली अशी ही एक आपलं कोलॅबरेशन, बाय डिझाईनचं कोलॅबरेशन या ठिकाणी झालेलं आहे. अशा अनेक कोलॅबरेशन्स आपल्याला सांगता येतील जी आपण केली आहेत. यासोबत दोन महत्वाचे आपले अजून MOU झाल्यात. आपल्याला माहिती आहे की मुंबई 3 ही आपण तयार करतो आहोत. या मुंबई 3 मध्ये विशेषतः काल टाटा सन्सच्या माध्यमातून आपण त्यांना 1 वर्षापूर्वी विनंती केली होती की इनोव्हेशन सिटी, कारण आपल्याला माहिती आहे की आपल्याला जर आपली अर्थव्यवस्था दुप्पट वेगाने मोठी करायची असेल तर इनोव्हेशन हाच उपाय आहे. जगात तेच चाललेलं आहे आणि त्याकरता एक इनोव्हेशन इकोसिस्टम उभी करावी लागते आणि म्हणून इनोव्हेशन सिटी ही मुंबईजवळ तयार झाली पाहिजे अशा प्रकारची आपली इच्छा होती. त्या संदर्भात 1 वर्षापूर्वी डावोसमध्येच टाटा सन्सचे जे प्रमुख आहेत एन चंद्रशेखरन यांच्याशी चर्चा झाली होती. त्यानंतर त्यांनी एक टीम तयार केली. या टीमने जगातले जे काही बेस्ट इनोव्हेशन सिटीज आहेत किंवा इकोसिस्टम्स आहेत, AI इकोसिस्टम्स आहेत याचा अभ्यास करून गेल्या वर्षभरामध्ये आपण तयारी करून एक ही सगळी सिटी त्या ठिकाणी त्याची कॉन्सेप्ट तयार केली. त्याची जागा आपण एअरपोर्ट पासून एक 20 ते 25 मिनिटावर जागा आयडेंटिफाय केली आणि काल जगातल्या 450 प्रमुख लोकांसमोर याची अनाउन्समेंट आपण केलेली आहे. आणि ही अनाउन्समेंट करताना सगळ्यात महत्वाचं आहे की याची जी इकोसिस्टम आहे त्या इकोसिस्टम करता आणि विशेषतः डेटा सेंटर्स करता टाटा सनने स्वतः त्या ठिकाणी $11 बिलियन AI डेटा सेंटर्स करता गुंतवणुकी करता घोषित केलेले आहेत. एक प्रकारे जे काही आपलं फ्युचर आहे त्या फ्युचरचं शहर म्हणून ही इनोव्हेशन सिटी असणार आहे. आणि याचा फायदा असा आहे की ही झाल्यानंतर ज्या सगळ्या Tier 2 सिटीज आहेत त्या ठिकाणी इनोव्हेशनचं कल्चर तयार करण्याकरता आणि ती इकोसिस्टम तयार करण्याकरता हे एक प्रकारे हब असेल आणि त्यातनं वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला तयार करता येतील. त्यामुळे मला असं वाटतं की यामुळे आपण निश्चितपणे इतर राज्यांपेक्षा किंवा कुठल्याही याच्यापेक्षा थोडं एक पाऊल पुढे जाऊ आणि खूप मोठ्या प्रमाणात हायपेड जॉब देखील या ठिकाणी तयार करता येतील. आपल्याला कल्पना आहे की हे जे काही आपण नवीन 3री मुंबई तयार करतोय याच्यामध्ये काही स्कीमॅटिक सिटीज देखील आपण तयार करतो. याच्यामध्ये एक अत्यंत महत्वाचं रायगड पेण ग्रोथ सेंटर हे आपण घोषित केलेलं आहे. रायगड पेण ग्रोथ सेंटर देखील एक असं कॉन्सेप्ट आहे की जे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप आहे. MMRDA या कंपनीमध्ये आहे. ही जी कंपनी आपण तयार केलेली आहे प्रायव्हेट सेक्टरचे लोक आहेत, त्यांची जमीन आहे, आपण प्लॅनिंग करतो आहोत. आणि ही आपण अनाऊन्स केल्यानंतर मला आनंद आहे की एक प्रकारे जसं आपण BKC एक बिझनेस डिस्ट्रिक्ट म्हणून तयार केला तशा प्रकारचा बिझनेस डिस्ट्रिक्ट म्हणून रायगड पेण ही आपली स्मार्ट सिटी असणार आहे. ही पण आपण जर बघितलं तर आपल्या नवी मुंबई एअरपोर्ट पासनं एक 20 ते 25 मिनिटात आपल्याला त्या ठिकाणी जाता येईल अशी कनेक्टिव्हिटी आपण तयार करतो आहोत. आणि सगळी जी काही
नवीन प्रकारच्या टेक्नॉलॉजीज आहेत आणि बिझनेसेस आहेत, फिनटेक आहे, GCC आहेत, या सगळ्या करता तिथे एक अत्यंत आधुनिक अशा प्रकारची इकोसिस्टीम आपण तयार करतो. आणि मला सांगताना आनंद वाटतो की काल आपण अनाऊन्स केल्यानंतर त्याच्यामध्ये खूप महत्वाचे काही इन्व्हेस्टमेंट्स आलेले आहेत. जवळपास 1 लाख कोटीच्या इन्व्हेस्टमेंट आले आहेत, ज्याच्यामध्ये स्वित्झर्लंड आहे, कोरिया आहे, USA आहे, त्यासोबत आपण जर बघितलं तर दुबई आहे, त्यानंतर फिनलंड आहे. अशा वेगवेगळ्या देशातल्या जवळपास 10 कंपन्यांनी त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट घोषित केलेली आहे आणि त्यामुळे ही सिटी देखील पिकअप होईल. त्यामुळे एक प्रकारे आपल्या अर्थव्यवस्थेला नवीन पद्धतीने चालना देण्याकरता आणि मुंबईला फिनटेक कॅपिटल बनवण्याकरता एक अत्यंत महत्वाच्या अशा प्रकारची ही शहरांची अनाउन्समेंट आहे. त्यामुळे MMRD असेल किंवा सिडको असेल, या दोघांच्या माध्यमातून देखील अशा पद्धतीचे अनेक स्ट्रॅटेजिक MOUs आपण केले. एक अजून महत्वाची घोषणा काल या ठिकाणी केलेली आहे, ती म्हणजे मुंबईमध्ये सर्क्युलर इकॉनॉमी तयार करण्याची. मुंबईची एअर क्वालिटी चांगली झाली पाहिजे, मुंबईची वॉटर क्वालिटी चांगली झाली पाहिजे आणि सर्व प्रकारच्या ज्या वेस्ट आहेत या वेस्ट ट्रीट होऊन त्या वेल्थमध्ये कन्वर्ट झाल्या पाहिजेत. या दृष्टीनं एक ओव्हरआर्चिंग सर्क्युलर इकॉनॉमीचा प्लॅन हा काल आम्ही टाटा सन्स सोबत घोषित केलेला आहे. हा जो प्लॅन आहे हा स्पिअरहेड महानगरपालिका करेल, पण याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात खासगी क्षेत्रातून देखील गुंतवणूक येईल आणि वेगवेगळ्या लोकांना या ठिकाणी एका थीम खाली काम करावं लागेल आणि त्यामुळे पुढच्या काही वर्षांमध्ये आपण मुंबईला एक सर्क्युलर इकॉनॉमीचं शहर म्हणून त्या ठिकाणी पोर्ट्रे करू शकू. आणि हेच टेम्पलेट आपण सगळ्या मोठ्या शहरांमध्ये, पुण्यामध्ये, नागपूरमध्ये, सगळ्या मोठ्या शहरांमध्ये आपण नेऊ शकू. अशा पद्धतीनं ही गुंतवणूक आपण या ठिकाणी केलेली आहे. एकूणच अतिशय चांगल्या पद्धतीनं आपलं पार्टिसिपेशन राहिलेलं आहे. मला सांगताना आनंद वाटतो की विशेषतः इथे महाराष्ट्राच्या बद्दल लोकांमध्ये खूप चांगली चर्चा देखील या ठिकाणी झालेली आहे आणि अजूनही काही आता आमचे मीटिंग्स बाकी आहेत. त्या मीटिंग्स आम्ही करू आणि मग त्याच्यानंतर आम्ही मुंबईला परत येऊ. पण मला असं वाटतं की एकूणच अतिशय यशस्वी अशा पद्धतीनं हा दौरा आम्ही पूर्ण केला आहे. माझं लांबलेलं निवेदन मी संपवतो आणि मग कोणाचे काही प्रश्न असतील तर त्याची उत्तरं देतो. सौरभ शर्मा, महाराष्ट्र टाइम्स. सौरभ. दीपक भाटूचे लोकमत. दीपकचं माईक अनम्यूट करतात. मला दीपकचा आवाज येत नाही आहे. केतन, तुम्हाला येत असेल तर तुम्ही मला त्यांचा प्रश्न काय सांगा. दीपकचा मलाही आवाज येत नाहीये. बरेच हात वर आहेत. विनयाचा हात वर आहे, सुधांशूचा हात वर आहे, यदूचा हात वर आहे, राहुलचा हात वर आहे. जोडी कोणी विचारू शकेल? अभिषेक पांडे, झी न्यूज. जरा आपल्या टेक्निकल टीमने बघावं काय प्रॉब्लेम आहे. वाय आर वी नॉट एबल टू गेट देम. निधी सगळ्यांना अनम्यूट करावं लागेल. एकत्रित करा, फक्त सगळे एकत्रित बोलले नाहीत तर मग सगळं ऐकू येईल. मी नावं घेतो, त्यांचे नावं घेतो. हे अनम्यूट आहे. प्रश्न विचारतो सर. नमस्कार. हा, फक्त नाव सांगून विचारा. नाव सांगून, मला दिसत नाहीये. नाव सांगून विचारा. महाराष्ट्र टाइम्स पहिले आधी. हा, ठीक आहे. ज्या काही क्षेत्रांमधनं गुंतवणूक झालेली आहे त्यामध्ये कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक बोला आहे? येतो आवाज? थोडं जोराने बोललात तर आवाज येईल. सर्वात कोणत्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक यामध्ये झालेली आहे गेल्या 3 दिवसात आणि कोणत्या शहरासाठी जास्त आहे असं काही बायफर्केशन करू शकता? नाही, मी बायफर्केशन देखील आपल्याला सांगितलेलं आहे. सगळे कुठल्या कुठल्या क्षेत्रात आली आहे
त्यांनी आपल्याला ऑलरेडी सांगितलेलं आहे. आणि विशेषतः ही जी इन्व्हेस्टमेंट आहे ती जसं मी सांगितलं की क्वांटम कम्प्युटिंग असेल, एआय डेटा सेंटर असेल, एआय टेक्नॉलॉजी असेल, इलेक्ट्रॉनिक्स असेल, लॅब सेमीकंडक्टर असेल, जीसीसी असेल, हेल्थ केअर असेल, फूड प्रोसेसिंग असेल, रिन्युएबल एनर्जी असेल, ग्रीन स्टील असेल, अर्बन ट्रान्सफॉर्मेशन, अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आलेली आहेत. आणि मी आपल्याला सांगितलं विदर्भात किती, मराठवाड्यात किती, आपल्याला ऑलरेडी सांगितलंय. सर माझा प्रश्न आहे. हो बोला. यदू बोलतो सर. बोला येतो. जी एक सोशल मीडियामध्ये गेल्या 2-3 दिवसांपासून एक प्रश्न विचारला जातो आहे की देशांतर्गत उद्योग जे आहेत त्या उद्योगांशी गुंतवणुकीचे करार हे दावोसमध्ये का होत आहेत? फार चांगला प्रश्न तुम्ही विचारला. पहिल्यांदा तर माझ्या हे लक्षात आलं की एक टूल किट तयार झालेली आहे, जी टूल किट थेट या ठिकाणी एवढ्या करताच तयार केलेली आहे की ज्यांना महाराष्ट्राचं यश पाहवत नाही असे काही लोक अशा पद्धतीने मेसेजेस तयार करून त्या ठिकाणी पोस्ट करतायत. किंबहुना मला तर अतिशय गंमत वाटली की सगळ्यांचा मेसेज सारखा, त्याच्यामध्ये काहीच अंतर नाही. या टूल किटच्या मागे कोण आहेत वगैरे हे आता मी सांगत नाही, मला ते लक्षात येत आहे. पण त्या सगळ्यांना मी उत्तर देऊ इच्छितो. पहिल्यांदा तर हे जे काही आपण करार या ठिकाणी करतो आहोत हे सगळे करार एफडीआयचे करार आहेत. हे देशातल्या गुंतवणुकीचे करार नाही आहेत, हे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटचे करार आहेत. साधारणपणे ज्यावेळेस डावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम असतं त्यावेळी जेवढे अशा प्रकारचे एफडीआय गुंतवणूक करणारे कंपनीज आहेत या सगळ्यांच्या बोर्ड मीटिंग्स याच्या आसपास असतात. आणि त्यामुळे त्यांची इच्छा असते की या ठिकाणी अशा प्रकारचा करार झाला पाहिजे, म्हणून आपण तो करार करतो. दुसरं एक प्रश्न असा देखील आपण विचारू शकतो की आपण वेगवेगळे राज्य इन्व्हेस्टमेंट समिट घेतात, मग त्या समिट घेण्याची गरज काय आहे? सगळ्यांना आपल्या ऑफिसमध्ये बोलवूनही आपल्याला करार करता येतो. पण डावोस अशी जागा आहे की या ठिकाणी जेव्हा करार होतो त्याचा बस हा केवळ महाराष्ट्रापुरतं राहत नाही, तर तो संपूर्ण जगामध्ये जातो, देशामध्ये जातो आणि त्याने महाराष्ट्राला एक पोझिशनिंग मिळते. आता तुम्ही विचारायच्या आधीच सांगतो, मुद्दामून सांगतो की जसे एक टूलकिट चालली की मंगल प्रभात लोढांच्या सुपुत्रांनी डावोसला येऊन करार का केला. आता खरं म्हणजे अभिषेक लोढा हे अतिशय मला असं वाटतं देशातले प्रतितयश उद्योगपती आहेत, ते केवळ मंगल प्रभात लोढांचे सुपुत्र नाही आहेत. पण जो त्यांनी करार केलेला आहे या करारामुळे महाराष्ट्राला काय फायदा होणार आहे हे काही त्या ठिकाणी लोढांची इस्टेट ते तयार करत नाही आहेत, लँड त्यांची आहे, व्यवस्था ते करतायत आणि या ठिकाणी जगातल्या 4 सगळ्यात महत्वाच्या कंपनीज डेटा सेंटरमध्ये इन्व्हेस्ट करतायत. हायपरस्केलर, एआय डेटा सेंटर, ज्या गोष्टीची सर्वाधिक आवश्यकता आपल्याला आहे, ज्यामुळे मुंबई डेटा सेंटर इकोसिस्टीम मध्ये नंबर 1 वर येणार आहे, त्याचा तो करार आहे. आणि या सगळ्या कंपनीज एफडीआय त्या ठिकाणी आणणार आहेत. त्यामुळे आपण जर बघितलं तर हा जो करार झालेला आहे याच्यात 80% एफडीआय, फक्त 20% जो काही आहे तो लँडच्या रूपानं त्यांची इक्विटी आहे. आज एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की भारतीय कंपन्या ग्लोबल झालेल्या आहेत, त्या लोकल कंपनीज नाही आहेत. या सगळ्या ज्या काही भारतीय कंपनीज आहेत या आपला विस्तार करण्याकरता फॉरेन कॅपिटल करता या ठिकाणी येतात. ते फॉरेन कॅपिटल त्यांना मिळतं. डोमेस्टिक कॅपिटल जे काही आहे त्या डोमेस्टिक कॅपिटलपेक्षा स्वस्त फॉरेन कॅपिटल असतं आणि फॉरेन ज्या कंपनीज आहेत त्यांनाही तिथे विस्तार करायला मिळतो. त्यामुळे ते लोकल पार्टनर्स घेतात आणि असं हे कोलॅबोरेशन या ठिकाणी होतं. याच्यामुळे मोठ्या प्रमाणात इंडियन कंपनीज फॉरेन इन्व्हेस्टर्स सोबत करार करतात. यातल्या अनेक कंपनी तर अशा आहेत की ज्यांनी टेक्नॉलॉजी स्वतः तयार केली आहे आणि इन्व्हेस्टमेंट बाहेरून घेत आहेत. काही कंपनीज अशा आहेत की ज्या टेक्नॉलॉजी आणि इन्व्हेस्टमेंट दोन्ही बाहेरून घेत आहेत आणि फॉरेन कंपनीज करता भारतामध्ये ते सेटअप करतायत. त्यामुळे मला असं वाटतं की ज्यांना अर्थव्यवस्थेशी काही घेणं देणं नाही, ज्यांना याचा रिपल इफेक्ट काय आहे हे समजत नाही, असे अनेक लोक टीका करतात.
काही लोकांना कदाचित खरंच समजत नसेल म्हणून टीका करतात. पण एक गोष्ट निश्चित आहे, सोशल मीडियामध्ये याच्यावर पेड टीका झाली, पैसे देऊन टूलकिट तयार करून याच्यावर ही टीका झाली, त्याची नोंद मी घेतली आहे. पण हीच टीका मागच्याही वर्षी केली होती, त्या सगळ्यांना 75% इन्व्हेस्टमेंट ही फ्रक्टिफाय करून आम्ही दाखवली. सीएम सर सागर पांढरणी सीएम सर आवाज येतो. राहुल सोडी. सर राहुल झोरी बोलतोय. सर आता जे आकडे खरं तर मोठे मोठे येत आहेत, पण याचं तुम्ही म्हणजे आता शहर वाईज किंवा रिजन वाईज डिस्ट्रीब्युशन कळत नाहीये. खास करून मराठवाड्याच्या बाबतीत अनेकदा मायग्रेशन जे होतं मोठ्या संख्येनं, तर त्या बाबतीत उद्योगधंदे नसणं, बेरोजगारी असणं आणि त्यामुळे मुंबई पुणे या सगळ्या शहरावर तार वाढणं, तर हे जे सगळे आकडे मोठ्या संख्येने येत आहेत, आपल्याला असं काही आपण त्याबद्दल काम करत आहोत का की मराठवाडा किंवा त्या भागातला तिथला रोजगार उपलब्ध होईल? आणि या सगळ्याबद्दल अजून एक महत्वाचा प्रश्न वारंवार राहतो, शासकीय अनास्था. आकडे येतात, मोठी गुंतवणूक येते, मात्र तिथली सरकारी अनास्था किंवा त्यांना मिळणार रिस्पॉन्स, मग ते लँड एक्विजिशन पासून ते प्रत्येक गोष्टीच्या अडचणी असतील, तर त्या संदर्भातली काही सिंगल विंडो आपण काही तयार करणार आहोत का लवकरात लवकर परवानग्यांसाठी? पहिल्यांदा तर तुम्ही मराठवाड्याचं विचारलं तर मला सांगताना आनंद वाटतो की जवळपास 55,245 कोटी रुपयाची गुंतवणूक मराठवाड्यात चाललेली आहे. आणि जसं मी सांगितलं की ज्या ठिकाणी गुंतवणूक जात नव्हती असेही जिल्हे, जळगाव असेल, धुळे असेल, नंदुरबार असेल, उत्तर महाराष्ट्रातले, इथे देखील गुंतवणूक गेली आहे. कोकणातही सिंधुदुर्गला गुंतवणूक जात नव्हती, तिथेही गुंतवणूक गेलेली आहे. त्यामुळे नवीन भागांमध्ये ही गुंतवणूक या ठिकाणी चाललेली आहे, याचा मला आनंद आहे. दुसरं, आपण मैत्री नावाचं एक पोर्टल सुरू केलेलं आहे, जे वन स्टॉप शॉप आहे, ज्याच्या माध्यमातून सगळ्यांना फास्ट परवानग्या मिळतात, त्याचं कंप्लीट मॉनिटरिंग होतं. एक स्पेशल मेकॅनिझम आपण तयार केलाय. डावोसला जे एमओयूज तयार होतात त्याच्या प्रत्येकाची प्रगती काय आहे हे आपण ट्रॅक करतो. ते कुठे जर अडले तर त्या ठिकाणी त्यांना आपण मदत करतो. सर्वात पहिल्यांदा टॉप प्रायोरिटीवर लँड अलॉटमेंट आपण त्यांना करतो. ज्यांचे फायनान्शियल क्लोजर झालेले आहेत त्यांना इमिजिएट लँड मिळेल अशा पद्धतीने आपण प्रयत्न करतो. त्यामुळे मला असं वाटतं की या संदर्भात आता आपला ट्रॅक रेकॉर्ड हा देशात सगळ्यात चांगला आहे. मिलिंद मागवा एनडीटीव्ही. हा मिळेल. बोला. हॅलो, आवाज बोलतोय एनडीटीव्ही मराठीतनं. माझा प्रश्न असा आहे की खूप मोठे प्रकल्प येत आहेत, मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येते, खूप आनंदाची. आवाज जातो. मिलिंद तुम्ही म्यूट झाला पुन्हा. मिलिंदजी आवाज. अभिषेकजी दोन म्यूट झालं होतं. तर मोठे प्रकल्प येत आहेत, गुंतवणुकीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढतंय, यासाठी तुमचं अभिनंदन. पण कुठे असं की करार ग्राउंडवर उतरणं आणि प्रत्यक्षात एखादा उद्योग त्या ठिकाणी सुरू होणं, एवढ्या प्रॅक्टिकल अडचणी अनेकदा येतात आणि असं होतं की त्या कंपन्या सुरूच होत नाहीत. त्याला आपण वेळेची काही मर्यादा ठरवतोय का, जेणेकरून नोकऱ्या लवकरात लवकर अधिकाधिक तरुणांना मिळणं आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळणं, या दोन्ही अनुषंगाने याचा उपयोग होईल? निश्चितपणे पहिल्यांदा तर आपण समजून घेतलं पाहिजे की एक करार केल्यानंतर प्रत्यक्ष उद्योग सुरू होणे याकरता त्याच्या साईज प्रमाणे 3 वर्ष ते 7 वर्ष कालावधी असतो. साईज प्रमाणे, गुंतवणुकीच्या साईज प्रमाणे. काही अतिशय फास्ट होतात, जसं मागच्या वेळेस आम्हाला लक्षात आलं काहींनी 1.5 वर्षात देखील सुरू करू शकले, कारण तशा पद्धतीनं त्यांचे उद्योग होते. त्यामुळे याचं आपण ट्रॅकिंग करतो. बघा, याच्यामधलं सिरियसनेस कुठे असतो, जे लोक पैसे देऊन जमिनी विकत घेतात, जे फायनान्शियल क्लोजर करतात आणि जे एन्व्हायरमेंट क्लिअरन्स घेतात, अशा प्रकल्पांना आपण सिरियस प्रकल्प मानतो आणि त्याचं ट्रॅकिंग करून त्यांना आपण मदत करतो. आणि आपण जर बघितलं तर आज आपल्यासमोर उदाहरण छत्रपती संभाजीनगरचं आहे की ज्या ठिकाणी आपण डीएमआयसी तयार केली, आज एकही प्लॉट तिथे शिल्लक नाही. नवीन आपल्याला त्या ठिकाणी आता जमीन एक्वायर करावी लागते आहे. हे मला असं वाटतं यातलं एक खूप मोठं उदाहरण आहे.
सर दीपक शिशिर आर्य पांडे बोल रहा हूँ। सवाल ये था दीपक भातुसे, दीपक भातुसे। आवाज गेलाय पुन्हा. कोणाचा अजून येत असेल तर शिशिर. संजीव शिवणेकर. हा संजीव, संजीव शिवडेकर. हा तुम्ही अनम्यूट करा आणि विचारा. अनम्यूट करा. एव्हरीबडी इज अनम्यूटेड. संजीव शिवणेकर विचारा तुम्ही. नाही आवाज नाही येत आहे. नाही तुमच्याकडनं अनम्यूट करा तुम्ही. हॅलो साहेब येतो आवाज ऐकू? येतोय येतोय. संजीव बोला. हा आता येतोय बोला. संजीव परत अनम्यूट झाला तुमचा. हॅलो हा हॅलो बोला. देवेंद्र भाऊ नमस्कार. तुमचं पहिलं अभिनंदन. आणि माझा प्रश्न असा आहे की सर्क्युलर इकॉनॉमी बद्दल आपण जे म्हणालात की मुंबईमध्ये मिनिमम वेस्ट आणि मॅक्सिमम रियूज हे कधीपर्यंत शक्य आहे आणि बाकीच्या सिटीज मुंबई, पुणे, नागपूर इथपर्यंत कधीपर्यंत पोहोचू शकते आणि साधारणतः काय अंदाज आहे, टाइमलाईन तुम्ही ठेवलं? पहिल्यांदा मुंबईमध्ये आपण हा प्रयोग करणार आहोत आणि याच्यामध्ये खूप काम करावं लागणार आहे. हे काही वर्षभरात होईल अशी परिस्थिती नाही, पण आपण पुढच्या 2 ते 3 वर्षामध्ये याचा इफेक्ट दाखवू शकतो. सीएम सरांचा आवाज नाही येते. हो सीएम सरांचा आवाज नाही. सीएम साहेब अनम्यूट करायला अनम्यूट नाहीये. हा जी. तर याच्यामध्ये सर्क्युलर इकॉनॉमी पहिल्यांदा मुंबई करता आपण करतो, नंतर ती इतर ठिकाणी करता येईल. हा आपल्याला माहिती आहे की अतिशय कॉम्प्लेक्स विषय आहे. हा काही 1 वर्षात आणि 2 वर्षात होऊ शकणार नाही, पण याची सुरुवात आता आपण करणार आहोत. वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीचा उपयोग आपण करणार आहोत. वेगवेगळे प्लेयर्स त्याच्यामध्ये येणार आहेत आणि मला विश्वास आहे की पुढच्या 2 ते 3 वर्षामध्ये मुंबईच्या एअर क्वालिटीमध्ये, वॉटर क्वालिटीमध्ये आपल्याला फरक दिसायला लागेल आणि 5 ते 7 वर्षामध्ये आपण सस्टेनेबल शहराकडे आपली वाटचाल करू शकतो. टेम्पो में नागपुर से शिशिर आर्य. हा शिशिर. हेलो. हा शिशिर. हॅलो सर ये पूछा था सर, विदर्भ में थोड़ा ब्रेकअप मिल सकता है, कौन से सेक्टर आ रहे हैं और लास्ट डेवोस से इस बार थोड़ा कम है क्या कंट्रीब्यूशन, मतलब शेयर विदर्भ का? नहीं, बिल्कुल अच्छा शेयर है विदर्भ का, कोई आप चिंता मत करिए. 2,70,000 करोड़ की इन्वेस्टमेंट्स आ रहे हैं और जगह और क्षेत्र मैं आपको जल्दी ही दे दूंगा. सर एक सवाल मुंबई से जुड़ा हुआ है सीएम सर. सर एक सवाल मुंबई से जुड़ा हुआ है. आपने एक यदु जी के उसके जवाब दिया. अरे बोलिए बोलिए. कैसे बोलूँ का मजा आवाज देते अभी आप इनको बोलने दीजिए. करेगी क्या जी. जो सरकार सरकार टूलकिट पे कोई कार्रवाई करेगी क्या, ऐसा प्रश्न है अश्विन सर. देखिए, छोटे मन के और छोटे दिमाग के जो लोग होते हैं उनको हम इग्नोर करते हैं, इसलिए उनको हमने एक्सपोज कर दिया है. पिछले समय भी किया है, इस समय भी हम एक्सपोज करेंगे और विशेष रूप से 2020 में 21 में यहां आकर जिन लोगों ने एमओयूज किए वो भी आज जब बोलते हैं या उनके भी जब लोग बोलते हैं तो मुझे बड़ी हंसी आती है. और कुल मिलाकर वो 70-80 हजार करोड़ के एमओयूज यहां पर कर गए और हम 30 लाख करोड़ के एमओयूज जब करते हैं तो जलन तो होना स्वाभाविक है. प्रीति सोमपुरा. प्रीति सोमपुरा. सर मेरा सवाल ये है कि इनोवेशन सिटी का जो टाटा ग्रुप के साथ जो कॉन्ट्रैक्ट किया है तो कोई उसमें टाइम लिमिट भी दिया है, क्योंकि हम अक्सर देखते हैं कि एमओयू साइन हो जाता है लेकिन उसके बाद इम्प्लीमेंट होने में बहुत टाइम लग जाता है.
देखिए, पहली बात तो ये कोई कॉन्ट्रैक्ट नहीं है, टाटा के साथ हम को क्रिएट कर रहे हैं और इसमें केवल टाटा नहीं रहेंगे। तो ये जो पूरी इनोवेशन सिटी है, इसमें देश के और दुनिया के जो बड़ी बड़ी कंपनीज है उनके इनोवेशन सेंटर्स यहां पर आएंगे और मुझे ऐसा लगता है कि पहले हमें वहां पर इंफ्रास्ट्रक्चर तैयार करना पड़ेगा, जिसकी शुरुआत हम अभी करेंगे। हमने जगह आइडेंटिफाई की है और साथ साथ जिन लोगों ने इंटरेस्ट दिखाया है उनको भी हम लोग जगह अलॉट करना शुरू करेंगे और उसके माध्यम से ये इनोवेशन सिटी तैयार होगी। सर नमस्कार, गौरीशंकर घाळे बोलतो पुढारी. काल उद्योग मंत्र्यांनी दावोस मधून असा संवाद साधला, त्यात त्यांनी 37 लाख कोटीच्या औद्योगिक करारांचा एक विषय केला होता. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी छापून आपण थोडस त्यावर भाष्य केलं तर टाकलं तर बरं होईल. मी अतिशय क्लिअर सांगितलं, त्यांनी काही चुकीचं सांगितलेलं नाही. 30 लाख कोटीचे करार आणि अनाउन्समेंट पूर्ण झालेले आहेत. 7 ते 10 लाख कोटीचे जे काही करार आहेत याच्यामध्ये बोलण्या पूर्ण झालेले आहेत, पण त्या संदर्भातले करार हे आम्ही त्या ठिकाणी नंतर करणार आहोत, कारण त्याच्यामध्ये काही गोष्टींची पूर्तता व्हायची आहे. त्यांचे फॉरेन पार्टनर जे आहेत काही ठिकाणी ते असर्टन व्हायचे आहेत. 100% ही पण गुंतवणूक येणारच आहे, पण आम्ही काही नियम तयार केले होते. त्या नियमांमध्ये जोपर्यंत FDI पूर्णपणे असर्टन होणार नाही तोपर्यंत अनाउन्समेंट करायची नाही. आणि म्हणून या संदर्भात त्यांची चर्चा आल्या. काही असे आहेत की जे आमच्याशी डायरेक्ट या ठिकाणी आले आणि इथे येऊन त्यांनी आमच्यासमोर प्रपोजल्स ठेवली. त्यांची प्रपोजल्स इव्हॅल्युएट न करता त्यांच्याशी करार करणं योग्य नाही आहे आणि म्हणून ते केलं नाही. म्हणून मी पहिल्यांदाच सांगितलं 30 लाख कोटीची या ठिकाणी करार आणि घोषणा झालेल्या आहेत. 7 ते 10 लाख कोटी, कदाचित 12 लाखापर्यंत जाऊ शकेल, हे पुढच्या महिन्याभरात होते. धन्यवाद. विनायक बोलतीये, विनायक देशपांडे मुंबईहून. मला प्लीज एक सांगा, तुम्ही ब्रेकअप जेव्हा सांगितलं तेव्हा तुम्ही म्हटलात की 16% इन्व्हेस्टमेंट्स आर विथ फॉरेन एंटिटीज आणि दीज आर विथ रिस्पेक्ट टू फॉरेन टेक्नॉलॉजीज. तर तुम्ही जेव्हा इम्पोर्ट सबस्टिट्यूशन बद्दल सांगताय तर कुठल्या कुठल्या गोष्टींचं इम्पोर्ट सबस्टिट्यूशन आहे, हाऊ विल इट रिफ्लेक्ट नॅशनली? थँक्यू. मुळामध्ये याच्यामध्ये ज्या काही इमर्जिंग इंडस्ट्रीज आहेत, ऑटोमोबाईल असेल किंवा वेगवेगळ्या ज्या काही इंडस्ट्रीज आहेत, याच्यातलं इम्पोर्ट सबस्टिट्यूशन आहे. काही ठिकाणी तर क्रिटिकल टेक्नॉलॉजीज मधलंही इम्पोर्ट सबस्टिट्यूशन आहे. त्याचा कम्प्लीट ब्रेकअप जो आहे तो मी आपल्याला निश्चितपणे प्रोव्हाइड करेन. आता तो मी सोबत ठेवलेला नाहीये, पण तो आपल्याला मी प्रोव्हाइड करेन. आणि परत एकदा सांगतो की 83% जे आहे ते या ठिकाणी FDI आहे आणि हे जे मी जे सांगितलेलं आहे याच्यामध्ये फॉरेन पार्टनर्स आहेत, पण FDI नाहीये, टेक्नॉलॉजी आहे. सीएम साहब नमस्कार, मैं सोमदत्त शर्मा दैनिक भास्कर से. जी बोलिए शर्मा जी. जी सर, आपको सबसे पहले तो बधाई कि 30 लाख करोड़ के करार हुए हैं. एक करार कल्याण डोंबिवली में मनसे के साथ सिंधे गुट का हुआ है, तो उस करार की जानकारी आपको मिली है क्या? मैं अभी डावोस पे फोकस कर रहा हूं. महाराष्ट्र आऊंगा तो सारे महाराष्ट्र के करारों की जानकारी आपको दे दूंगा, आप चिंता मत कीजिए. अभिषेक पांडे, भारत नमस्कार, राजीव सिंह बोल रहा हूँ INS से. सर नमस्कार. हा येतोय बोल. सर फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन. मला विचारायचं होतं की आपले $1 ट्रिलियन इकॉनॉमीचा जे उद्देश आहे डायव्हर्समुळे किती लवकर पूर्ण होईल आणि या टोटल डायव्हर्स इन्व्हेस्टमेंट किती एम्प्लॉयमेंट जनरेशन महाराष्ट्रात होणार? थँक्यू. एम्प्लॉयमेंट जनरेशन हे खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे. वेगवेगळ्या सेक्टरमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं, विशेषतः काही सर्व्हिस सेक्टर मधले आहेत त्याच्यामध्ये जास्त होईल, काही ठिकाणी थोडं कमी होईल, पण एकूण माझा अंदाज आहे की 30 लाखपेक्षा जास्त एम्प्लॉयमेंट आपण या ठिकाणी यातनं 30 ते 40 लाख एम्प्लॉयमेंट आपण तयार करू शकू. आणि निश्चितच आपल्या $1 ट्रिलियन इकॉनॉमीचं जे स्वप्न आहे त्याला यातनं फायदा मिळेल. कारण जेव्हा गुंतवणूक प्रायव्हेट सेक्टर करतं त्यावेळेस आपली जी अर्थव्यवस्था असते ती अर्थव्यवस्था एक्सपांड होत असते आणि ती अर्थव्यवस्था जेव्हा वाढते त्यातनंच खऱ्या अर्थानं ज्याला आपण GDPची ग्रोथ म्हणतो ती ग्रोथ आपल्याला पाहायला मिळते.
आणि म्हणून मोठ्या प्रमाणात या गुंतवणुकीचा जो परिणाम आहे तो आपल्या जीडीपी ग्रोथवर होईल आणि आपण जी $1 ट्रिलियन इकॉनॉमीकडची वाटचाल आहे ती करू शकू. एक सवाल मुंबई से संबंधित है. राजीव सिंह बोलो IMS से. तो सवाल ये है कि मुंबई के लिए भी एक बड़ा ड्रीम है, एक ऐसा समय है जब BMC में पहली बार बीजेपी की सत्ता स्थापित हो रही है, तो जिम्मेदारियां आप लोगों की बढ़ गई है. मुंबई के लिए क्या कुछ खास है दावोस से? देखिए, मैंने जो सर्कुलर इकोनॉमी की बात की वो प्रयोग मुंबई में ही होने वाला है और मैं ऐसा मानता हूं कि हम अगर उसको सक्सेसफुल करेंगे तो इससे बड़ा तोहफा मुंबई के लिए दूसरा कोई नहीं होगा. चलो लास्ट क्वेश्चन, मेरी मीटिंग से इसलिए लास्ट क्वेश्चन. अभिषेक बोलिए. अभिषेक, एक सवाल सर, 2 सवाल है. पहला सवाल तो ये है कि पिछली बार का लोग आंकड़ा उठ करके यहाँ पर एक नैरेटिव सेट करने की कोशिश कर रहे हैं कि दावोस में जो इन्वेस्टमेंट आता है, जो करार होता है, उसका यहाँ पर बहुत कम जो इम्प्लीमेंटेशन होता है, पहला. और दूसरा, इस बार MMRDA ने काफी कुछ कहा है अपने पिटारे में. बहुत सारे करार MMRDA के रीजन में हुए हैं, उसका कितना फायदा होगा. और तीसरी जो एक नई सिटी बनाने का आप लोगों ने जो तय किया है पनवेल और आसपास के हिस्से में नवी मुंबई एयरपोर्ट को देखते हुए, उससे क्या फायदा होगा और खासकर जो कंजेशन है मुंबई के भीतर, वो कंजेशन कितना कम हो लगेगा? पहली बात तो यह है कि जिन्होंने अपने अकल को अभिषेक जी बंद करके रखा है उनको समझाने से भी कोई फायदा नहीं है. बाकी जो समझते हैं उनके लिए मैंने सारे एक्सप्लेनेशन दिए हुए हैं जो आपके माध्यम से उन तक भी पहुंचेंगे और जो समझ लेना चाहते हैं उन तक भी पहुंचेंगे. तो मैं वापस कह देता हूं आपके माध्यम से कि 2025 के डावोस के जो अनाउंसमेंट थे उसका सक्सेस रेट 75% है, जो देश में सबसे अच्छा है. इस बार की भी हम लोग इसी प्रकार से ट्रैक करेंगे और विशेषतः मुंबई और MMR रीजन में जो इन्वेस्टमेंट्स आई है वो हमारी अर्थव्यवस्था को ग्रोथ इंजिन के रूप में आगे ले जाएगी. थैंक यू. सर, सागर बोलतोय NDTVतून. हाँ सागर बोलतोय NDTVतून. सर, तुम्ही जवळपास 2014 पासून सलग पुढे म्हणजे कंटिन्यू डावोस केलेला आहे, नंतर आता हा टर्म पण करताय. बेसिकली मला 2 क्वेश्चन विचारायचे आहेत की तिथे जे इन्व्हेस्टमेंटचं ट्रेंड बदललेला आहे वर्ल्ड वाईड, तो काय स्वरूपात बदल झालेला आहे आणि महाराष्ट्राला कुठले चॅलेंजेस तुम्ही पाहिले तिथे की आहेत फ्युचरमध्ये चॅलेंजेस आहेत जे आपल्याला फार वेगळ्या स्वरूपामध्ये हँडल करावं लागणार आहेत? बघा, नेचर ऑफ बिझनेस हा चेंज होतो आहे. मागील वर्षी आणि या वर्षी दोन्ही वर्षांमध्ये डावोसमध्ये सर्वात जास्त चर्चा AI आणि इनोव्हेशनची आहे आणि प्रत्येक शहराला AI, प्रत्येक देशाला AI आणि इनोव्हेशन यामुळे जी काही बदल येत आहेत, ज्या काही नवीन वेव्ज येत आहेत त्या वेव्स समजून घ्याव्या लागतील आणि तशा पद्धतीने इकोसिस्टीम तयार करावी लागेल. महाराष्ट्रासमोर देखील हाच चॅलेंज आहे आणि म्हणूनच आपण इनोव्हेशन सिटी किंवा वेगवेगळे जे विचार केलेले आहेत ते याकरताच आपण केलेले आहेत. चला, सगळ्यांचे खूप खूप आभार, धन्यवाद. थँक्यू.